नमस्कार मित्रांनो, माझं लग्नापूर्वीचं नाव स्वाती बबन शिंगाडे आणि लग्नानंतरचं नाव स्वाती तुषार भरणे। दोन्ही नाव सांगायचं कारण एवढंच आहे की माझ्या यशामध्ये दोघांचाही तेवढाच सहभाग आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क या विभागामध्ये महाराष्ट्रातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे। मी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव या गावची। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा माळीवस्ती येथून झालेलं आहे आणि माध्यमिक शिक्षण श्री संत मुक्ताबाई विद्यालय शेळगाव येथून झालेलं आहे आणि उच्च माध्यमिक शिक्षण शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर येथून झालेलं आहे। मला 12वीला 78% मार्क्स मिळाले। 2012 साली मी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क या विभागात महिला जवान म्हणून रुजू झाल्यानंतर थोड्या दिवसांनी माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मग मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं। 2016 साली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं। त्या दरम्यान 2015 साली मला मुलगी झाली होती आणि ती 1 वर्षाची होईपर्यंत अभ्यास करायचा नाही असं ठरवलं होतं, कारण तो वेळ तिला देणं गरजेचं होतं। 2017 साली मी MPSC करण्याचा निर्णय घेतला। सुरुवातीला MPSC करताना म्हणजे कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं किंवा कोणत्या पदाचा कोणता सिलेबस आहे हेच माहीत नव्हतं। मग मी युनिक अकॅडमी बारामती येथून गायडन्स घेतलं। मी जॉब करत असल्यामुळे मला रेग्युलर बॅचेस लावता आली नाही, परंतु तेथील प्राध्यापकांनी खूप मदत केली, खूप गायडन्स केला। त्यांनी सिलेबस वगैरे समजून सांगितलं आणि त्यांनी टेंटेटिव्ह प्लॅनिंग करून दिलं की एवढ्या वेळात तुमचं एवढा सिलेबस कंप्लीट झाला पाहिजे। त्या पद्धतीने मी तयारी करू लागले। रोजचं शेड्यूल डिस्टर्ब असायचं, कारण जॉब होता, मुलगी होती, तिला वेळ देणं गरजेचं होतं आणि ती लहान असल्यामुळे डिस्टर्बन्स फार असायचा आणि तिला सांभाळायला तिचे पणजोबा असायचे, त्यामुळे त्यांनाही एका लहान बाळाप्रमाणे सांभाळावं लागायचं। त्यामुळे रोजचं शेड्यूल डिस्टर्ब व्हायचं। मग रोज थोडा अभ्यास सुरूच होता। मग 2017 साली मी प्रिलिम्स दिल्यानंतर असं लक्षात आलं की सर्वच आपल्याला म्हणजे ॲट अ टाइम जमणार नाही, म्हणजे सर्वच एक्झाम देणं ॲट अ टाइम जमणार नाही। फोकस स्टडी करणं गरजेचं आहे। आंधळी कोशिंबीर करत बसलो फार वेळ लागेल, कारण कोणती पोस्ट टार्गेट करणं गरजेचं होतं, कोणती एखादी पोस्ट टार्गेट करणं गरजेचं होतं। मग मी एक्साइज PSI टार्गेट केलं, त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला। 2018 साली माझे सर्व प्रिलिम्सचे रिझल्ट आले। सर्व प्रिलिम्सला मी क्वालिफाय झाले। PSI ASO नगरपालिका आणि एक्साइज PSI या पदासाठी सुद्धा प्रिलिम्सचा रिझल्ट आला। तर त्यावेळी मग मी जॉब करत होते। माझी नुकतीच बदली 30 मे रोजी बदली झाली तळेगाव दाभाडे येथे आणि शिफ्टिंग झालं होतं 30 मेला आणि 10 जूनला प्रिलिम्स होती। तरी पण प्रिलिम्सला फुल पॉझिटिव्ह होते की होऊन जाईल, अगोदरचा चांगला अभ्यास आहे। या मित्रांनो एवढं सांगेल की पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे। MPSC करताना पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे। आपल्या निर्णयावर फर्म राहणं फार गरजेचं आहे आणि प्रिलिम्स पास झाले। मग मी ऑफिसमध्ये म्हणजे असताना अभ्यासाला कमी वेळ भेटायचा। मग मेन्सच्या अगोदर 1 महिना मी ऑफिसमधून सुट्टी घेतली की बाबा फोकस स्टडी करणं गरजेचं होतं आणि कॉन्सन्ट्रेशन गरजेचं होतं। वेळ कमी होता, पोस्ट काढायचीच होती। मग अडचणी फार होत्या, वादळं येतात, पण आपण त्यात म्हणजे MPSC जे आहे ते आपली मॅच्युरिटी चेक करत असतं, म्हणजे तुम्ही कोणत्या अडचणीला किती कसं फेस करता। जेवढी आपली मॅच्युरिटी जास्त तेवढा आपण आपले रिझल्टचे चान्सेस जास्त असतात। वादळ येतात पण आपण मातीत पाय रोवून ठेवणं गरजेचं असतं, वादळासोबत उडून जायचं नसतं। तुम्ही माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही कोणतंही एकच रेफरन्स बुक वापरा, म्हणजे 4 रेफरन्स बुक 3 रेफरन्स बुक सर्व पुस्तकांमध्ये सेम असतं, फक्त क्वालिटी बुकची निवड करा तुम्ही आणि अभ्यास करताना तुमचं आरोग्य सांभाळा। म्हणजे माझा म्हणजे वैयक्तिक चूक अशी झाली होती की मी व्यायामाला वेळ दिला नाही, त्यामुळे आजारी पडायचे। मी मेन्सच्या अगोदर मला टायफॉइड झाला होता, म्हणजे फिजिकली मी तेवढी फिट नव्हते। माझा तुम्हाला सल्ला राहील की तुम्ही जर 15 मिनिट जॉगिंग केलं तर तुमचं म्हणजे फिटनेस व्यवस्थित राहील, कॉन्सन्ट्रेशन चांगलं राहील
आणि आजारी पडणार नाही. जनरली आजारी पडलो तर आपण 2-3 दिवस तर आपले मोडतातच. त्यामुळं तो 15 मिनिट आणि एका महिन्यात 15 मिनिटांनी जर पकडलं तर हार्डली 5 ते 6 तास होतात. मग तो 5 ते 6 तास देणं चांगलं आणि कॉन्सन्ट्रेशनही वाढतं. 2-3 दिवस आजारी पडण्यापेक्षा 5 ते 6 तास देणं केव्हाही चांगलं. त्यामुळे तुम्ही व्यायाम करा, आहार पण व्यवस्थित घ्या, आरोग्य सांभाळा आणि दुसरं म्हणजे तुमचं शेड्यूल, जे शेड्यूल बनवलंय त्या शेड्यूलनुसार तुम्ही ट्राय करा की ते शेड्यूलनुसार आपण अभ्यास कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि शेवटी मी एवढं सांगेल की म्हणजे ज्यांनी मला गायडन्स केला ती युनिक अकॅडमीमधील सर्व प्राध्यापक आणि माझे मित्र प्रशांत जाधव, अनिकेत आणि मैत्रिणी रुपाली कदम, प्राजक्ता घुले आणि नीलम चौधर, या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छिते की ज्या वेळी मला मानसिक आधाराची गरज होती त्यावेळी त्यांनी सर्वांनी मला सपोर्ट केला. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.